मार्ड डॉक्टर संघटनेची मिरज ते सांगली मोटारसायकलवरून जनजागृती रॅली। पश्चिम बंगाल इथं अमानवी अत्याचार करून निर्गुण खून झालेल्या महिला डॉक्टरला संपूर्ण न्याय देण्याची मागणी। पश्चिम बंगाल इथं महिला डॉक्टरवर मानवी अत्याचार करून निर्गुण खून केल्याच्या घटनेनं डॉक्टर संघटना आक्रमक झाल्यात। सामाजिक संघटना, राजकीय पक्षातूनही तीव्र निषेध व्यक्त केला जात असून डॉक्टर संघटनांनी रुग्णालय बंद ठेवून डॉक्टरांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र असोसिएशन निवासी डॉक्टर संघटनेनं विविध आंदोलन करून मृत महिला डॉक्टरला न्याय देण्यासाठी नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती। या आंदोलनात सातत्य ठेवत आज संघटनेनं मिरज शासकीय रुग्णालय येथून जनजागृती रॅली काढली होती। महिला डॉक्टरला संपूर्ण न्याय मिळावा तसेच समाजाला या घटनेची माहिती मिळावी यासाठी मिरज ते सांगली राम मंदिर या मार्गावर जनजागृती रॅली संपन्न झाली। यावेळी सांगली मिरज शासकीय रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले होते। याबाबत अधिक माहिती डॉक्टर अमोल भडबडे यांनी दिली आहे। डॉक्टर अमोल भडबडे, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स मिरज आणि सांगली शाखेचा मी अध्यक्ष आहे। बंगालमध्ये जी हिंसक आणि अमानवीय कृत्य जे पहिले डॉक्टरवर घडलं होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्याच्या निषेधार्थ सांगली आणि मिरज सिव्हिलचे सर्व निवासी डॉक्टर आज एक मोटरसायकल रॅली काढत आहेत। आम्ही मिरज सिव्हिल हॉस्पिटलपासून राम मंदिर चौकापर्यंत ही रॅली काढणार आहोत। या रॅलीद्वारे आम्हाला जनजागृती करायची आहे आणि ज्या महिलेवर हा अत्याचार झाला आहे, जी घृणास्पद घटना झाली आहे ती जनतेपर्यंत आम्हाला पोचवायची आहे आणि आम्हाला त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला त्या व्यक्तीसाठी संपूर्ण न्याय मागायचा आणि प्रत्येक डॉक्टर जो 36 तास सलग तत्पर सेवा रुग्णांना देत असतो त्याची जी सुरक्षा आहे त्याची शिस्तबद्ध अंमलबजावणी केंद्र सरकारने राज्य सरकारने करावी ही आमची कळकळीची मागणी या दोन्ही सरकारांना आहे।